नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. अखेर शिवसेना संपवायचा निर्णय झालाय असंच वाटू लागलेलं आहे. म्हणजे शिवसेना संपवायचा निर्णय कोण कोण घेऊ शकतं? साहजिकच तुमच्या आमच्या डोक्यामध्ये येईल की हा निर्णय भाजपचे नेते घेतील. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना वाटेल शिवसेना संपली पाहिजे, अजून भाजपच्या कोणत्या नेत्याला वाटेल शिवसेना संपली पाहिजे. साहजिकच शिवसेना संपण्याचा निर्णय झालाय असं म्हटल्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडे आपलं लक्ष जाईल. पण हा निर्णय कोण घेतलाय हे जरा तुम्हाला कळलं तर आश्चर्यकारक वाटेल. म्हणजे मी तुम्हाला एकानंतर एक विषय अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. शिवसेना संपविण्याचा निर्णय झाला आहे आणि तो निर्णय घेतलाय तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार यांनी. शरद पवारांनी शिवसेना संपवायचीच असं ठरवलेलं दिसतंय. एकतर सत्ता स्थापन करताना शिवसेनेला सोबत घेणे, सगळ्याच गोष्टी शिवसेनेच्या अंगावर टाकणे. म्हणजे बघा, शिवसेनेची मूळ भूमिका काय हे लक्षात घ्या. शिवसेनेच्या मूळ भूमिकेशी फारकत घेऊन शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्याकडून मुख्यमंत्री पदाच्या बदल्यामध्ये काय काय करून घेतलंय हे आपल्या लक्षात यायला हवं. सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेवरती प्रहार करण्यासाठी शिवसेनेतलाच माणूस वापरला गेला आणि ती व्यक्ती म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके विश्वप्रवक्ते संजय राऊत. संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांवर प्रहार केले, विरोधी पक्षांच्या मंडळीवरती बोलणं झालं, हे सगळं बघितल्यावर संजय राऊत हे शिवसेना उद्धव ठाकरे संपविण्यासाठीच काम करत होते हे लक्षात येतं. मला यात आणखी एक विषय सांगायचा आहे, तो म्हणजे संजय राऊतांच्या निष्ठा नेमक्या कुठे आहेत? त्या शरद पवारांच्याकडे. म्हणजे हे सगळं आपलं बोलून झालंय, खूप वेळेला बोलून झालंय, याच्यावरती आता वेगळं काही बोलायची आवश्यकता उरलेली नाहीये. आता नवीन एक आहे, म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेच्याच ताब्यात असलेल्या संजय राऊतांना शरद पवारांचा माणूस बनवून शिवसेनेच्या गोठात परत सोडण्यात आलं. हा एक वेगळा विषय. आणि दुसरा विषय म्हणजे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ज्या पद्धतीने आता एकूणच राजकारणातला प्रहार करत सुटले आहेत ते खूप भयंकर आहे. काय होत आहे? एक तर मुळात सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे. आणि या दीक्षा घेतलेल्या सुषमा अंधारेंनी आपल्या पूर्वायुष्यात, म्हणजे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच्या आधी किंवा त्यांचा वेगळा स्वतःचा गणराज्य संघ असतानाच्या आधी किंवा त्या दुसऱ्या कुठल्या नेत्यांच्या सोबत असतानाच्या काळामध्ये ज्या स्वरूपामध्ये त्या बोलत आल्या होत्या ते सगळं बोलणं आता शिवसेनेच्या नेत्या म्हणून जास्त त्रासदायक ठरणार आहे. किती ठिकाणी आघात केलाय, किती ठिकाणी आघात केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर एकूण वारकरी संप्रदायावरती आघात झालाय, हिंदू धर्मावरती आघात झालाय, प्रत्येक देवदेवतांच्या वरती आघात झालाय. आणि या आघाताला सहन करून शिवसेना टिकून राहील ही शक्यता कमी आहे. मी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडणार आहे. एक तर जनभावना खूप दुखवली जाते, हा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा तुम्ही पुढे सरकाल, मराठवाड्याच्या भागात याल, तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन गटाचं राजकारण खूप महत्वाचं आहे. एक दलित आणि दुसरं मराठा. मराठा राजकारणामध्ये मराठवाड्यात एक वेगळी स्थिती आहे. तिथे मराठा विरुद्ध मराठा असा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये प्रस्थापित मराठा आणि सामान्य मराठा हा एक फरक आहे. आणि दलितांच्या मध्ये दोन गट आहेत, एक आंबेडकरी दलित आणि दुसरा नॉन आंबेडकरी दलित. म्हणजे हे शब्द कितीही खटकणारे वाटत असले, याच्याशी सहमत होण्यासाठी पटकन विचार करण्यासारखी स्थिती नसली तरीही हे खरं आहे. या सगळ्यांना धक्का देणारं काम सुषमा अंधारे करत आहेत. म्हणजे शिवसेनेचा सगळ्यात मोठा वोटर कोणता असेल, मराठवाडा विदर्भ या भागातला जो काही असेल विदर्भात तो, आणि मराठवाड्यात खास करून तो म्हणजे प्रस्थापित मराठा समाजाच्या विरोधात लढणारा जो सामान्य मराठा समाज आहे तो, आणि दुसरा आंबेडकरी दलितांच्या सोबत ज्यांचा राजकीय संघर्ष आहे
ती अन्य अनुसूचित जातीची मंडळी. आणि यामध्ये या अन्य अनुसूचित जातीच्या मंडळीला आणि सामान्य मराठा कुटुंबातील मंडळींचा जनाधार ही शिवसेना होती. हाच शिवसेनेचा जनाधार होता. याला सातत्यानं धक्का देण्याचं काम सुषमा अंधारे करत आलेले आहे. आता इथे या सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या म्हणून जेव्हा मराठवाडाभर फिरत असतात तेव्हा शिवसेना अजून तकलादू होत असते. आणि जाणीवपूर्वक माझा दावा आहे, जाणीवपूर्वक आहे की हे शरद पवारांनीच पाठविलेलं अस्त्र आहे, जे शिवसेनेच्या पोटात घुसून शिवसेनेच्या गोटाला उद्ध्वस्त करेल. हे अस्त्र आहे. याला कोणी एक व्यक्तीचा आपल्यातल्या मतांमधला फरक झालेला बघून प्रवेश केलाय वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला एक पोस्ट पण मला दाखवायची, फेसबुकची पोस्ट पण दाखवायची, ज्या पोस्टमध्ये वारकरी संप्रदायाला माफी मागितल्यानंतर ललकारल्या गेलाय. आहे कोणी तुमच्यातला विद्वान या माझ्या समोर? अशा स्वरूपाची ललकारण्याची भाषा जर या भगिनी करत असतील तर मग तुमचा जनाधार टिकून राहील अशी अपेक्षाच व्यक्त कशी करता येईल? म्हणून वाटतं की हे जवळच्या पल्ल्याचं क्षेपणास्त्र शरद पवार नावाच्या लॉन्चिंग पॅडवरून शिवसेनेवरती पाठवलेलं आहे आणि हे शिवसेना आता उद्ध्वस्त करणार आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो होतो, शिवसेना उद्ध्वस्त करण्याचा निर्णय झालाय असंच दिसतंय. एक प्रत्येक गोष्ट तुम्ही बघा. म्हणजे संजय राऊतांचं पवारांच्या वरती निष्ठा दाखवणं, सुषमा अंधारेंचं पवारांच्याकडून सोडून शिवसेनेमध्ये येणं, शिवसेनेला एक जागा सोडण्यासाठी पवारांनी बाध्य करणं. म्हणजे तुम्ही आधी बघितलंय की किती जागा विधानसभेच्या सोडल्या गेलेल्या आहेत आणि उद्या देखील अशी स्थिती येणार आहे. मी पुन्हा दावा करतोय, जिथे जिथे शिवसेना काँग्रेस संघर्ष झाला आहे तिथे तिथे सगळ्या जागा काँग्रेसला सोडण्यासाठी बाध्य केलं जाईल. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा, वंचित बहुजन आघाडी सोबत शिवसेनेला युती करायला लावणं. जे काँग्रेस सारख्या राष्ट्रवादी सारख्या पक्षाला मान्य होत नव्हते त्यांना शिवसेनेशी जोडून देणं, संभाजी ब्रिगेडला युती करायला लावणं. ज्या संभाजी ब्रिगेडमुळे किंवा संभाजी ब्रिगेडची जी काही राजकारणाची समाजकारणाची दिशा आहे ती हिंदुत्ववादी जनतेला कधीच मान्य होणं शक्य नाही. कधीतरी शक्य आहे का जे संभाजी ब्रिगेड सोबत आहे आणि हिंदुत्ववादी शिवसेनेच्या सोबत राहतील? हे शक्यच होणार नाही. संभाजी ब्रिगेड काय किंवा वंचित बहुजन आघाडी काय, यांना आपल्या वाट्याच्या जागा शिवसेना देईल तेव्हा शिवसेना काय उरेल, काय शिल्लक राहील शिवसेनेमध्ये? आणि हेच तर पवारांना हवंय. पण हे सगळं तुम्हाला मला कळत आहे, उद्धव ठाकरेंना कळत नाहीये. त्याला आपण तरी काय करणार? आपण फक्त जाणीव करून देऊ शकतो तेवढी करून दिली आहे. बाकी उद्धव ठाकरे स्वतःचं वाटोळं करून घ्यायला सक्षम आहेतच. नमस्कार.